धाराशिवच्या उमरग्यात डायबिटीजसह आनंदी जीवनाची वाटचाल या विषयावर एक दिवसीय डायबिटीज वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं। संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी मधुमेहावर महत्त्वाच्या टिप्स दिल्या। उमरग्यातील शांताई मंगल कार्यालयात आज एक विशेष डायबिटीज वर्कशॉप पार पडले। डायबिटीज तज्ञ डॉक्टर निलेश सुभाष येळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डायबिटीज सह आनंदी जीवनाची वाटचाल या विषयावर नागरिकांना माहिती देण्यात आली। या शिबिरात आरोग्य, आहार आणि आनंद या तीनही बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। या वर्कशॉप मध्ये आरोग्याच्या अनुभवी तज्ञांना बोलावण्यात आले होते। फिटनेस आणि पोषण तज्ञ डॉक्टर दत्ता आंबेकर यांनी जीवनशैलीतील बदल, योग प्रशिक्षक सुरेंद्र वाले यांनी योगचे महत्त्व आणि आहार तज्ञ रत्नाकर औसेकर यांनी डायबेटिक रुग्णांसाठी योग्य आहार योजनेचा मार्गदर्शक आराखडा सांगितला। व्यक्तीला डायबिटिक आजार हा झाला हे कळालं त्याच वेळेस तो माणूस थोडंसं मनानं खचून जातो, पण हा आजार खचून जाणार नाही। त्याला व्यवस्थित आपण त्याची ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित व्यायाम केला, व्यवस्थित आहार केला तर तो आजार निश्चितपणे आपल्यापासून लांब जातो। परंतु या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळं आज डॉक्टर येळापुरे यांच्या माध्यमातून नुसत्या औषधावर भर न देता मानवी जीवनामध्ये आपण जर योगा केलं, आपण एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहिलं, आपल्या जीवनामध्ये जर आपण हास्य फुलवलं आणि आपण आहार जर व्यवस्थित घेतला तर हा आजार आपल्यापासून लांब जातो। हे आजच्या कार्यशाळेतून दिसून आलेलं आहे। डॉक्टर निलेश येळापुरे हे उमरग्यातले प्रसिद्ध असे डायबिटिक डॉक्टर आहेत। त्यांनी पहिल्यांदाच उमरगा शहरामध्ये असा प्रयोग या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून राबवला। त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। शिबिरात पाणी पिण्याची योग्य पद्धत, सकाळच्या चालण्याचे फायदे, मन शांत ठेवण्याच्या काही खास तंत्रांचा अभ्यास अशा विविध विषयांवर सखोल माहिती देण्यात आली। नागरिकांमध्ये चांगला उत्साह यावेळी दिसून आला। आज डायबिटीससह आनंदी जीवनाची वाटचाल या एका एक दिवसीय डायबिटीस वर्कशॉपचे आयोजन केले आहे आणि इथे आपण बघू शकता की फक्त उमरगाच नव्हे तर लोहारा तालुका जवळपासच्या आसपासचे बरेच डायबिटीसने त्रस्त असलेले बरेचसे रुग्ण या वर्कशॉप कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर इथे आपण सकाळी 7 वाजेपासून सगळे जमलेले आहेत। 7 वाजता आपण रजिस्ट्रेशन केलं, त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं, त्यानंतर आपण सकाळी त्यांना कोमट पाणी परत मेथी प्लस बदाम हे सगळं देऊन मॉर्निंग वॉक करून आले। नंतर मग डॉक्टर वाले सरांनी चांगलं छान असं योगा सेशन घेतलं। योगा सेशननंतर आपण एक बॉलिवूड झुंबाचं पण एक सेशन सोबतच ठेवला। तर त्यानंतर आता ही सध्या नाश्त्याची वेळ आहे, तर नाश्ता पण आजचा मेन हेतूच हा आहे की आपलं नाश्त्याच्या मेनूमध्ये काय सर? नाश्त्याच्या मेनूमध्ये व्हेजिटेबल उपमा, उसळ आहे आणि फ्रूट्स आहेत आणि त्यानंतर आम्ही ग्रीन टी सर्व करणार आहे। तर आजचा ह्या वर्कशॉपचा हेतूच आहे की आपण डे टू डे लाईफ सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत कसं राहिलं पाहिजे, आपला आहार कसा असला पाहिजे, आपले व्यायाम कसं केलं पाहिजे, योगा आसने कसे असलं पाहिजे, हे सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे। तर वर्कशॉपमध्ये रक्त तपासणी, HbA1c, BSL चाचणी तसेच मधुमेह व्यवस्थापन बद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देखील घेण्यात आली। कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे असल्याचा संदेश या वर्कशॉप मधून देण्यात आला। संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मधुमेह म्हणजे मधुमेहाच्या नावामध्ये याचा अर्थ दडलेला आहे। मधु म्हणजे मधुर, गोड आणि मेह म्हणजे बहुमूत्रता म्हणजे लघवीतून बाहेर निघणे। रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाजवीपेक्षा वाढणे म्हणजेच मधुमेह, म्हणजे आपण हाय ब्लड शुगरलाच आपण डायबिटीस असं म्हणतो। प्रॉब्लेम कुठे आहे मधुमेहामध्ये? आपण मधुमेह डायबिटीस आणि डायबिटीस हा एक असा विषय आहे की आपण आजपर्यंत बऱ्याच लोकांकडून बरंच काही ऐकलं आहे। बऱ्याच व्याख्यानांमध्ये ऐकलं असेल, तुम्ही यूट्यूबमध्ये ऐकलं असेल, बऱ्याच ॲपमध्ये ऐकलं असेल की डायबिटीसमुळे हे होतो, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, पण आपण ऐकतो आणि असं स्क्रोल करतो। रील कसं स्क्रोल करतो तसं आपण बाकीच्या गोष्टी स्क्रोल करतो, पण त्याची खरंच माहिती आता डायबिटीस मला आहे
मला जगायचं आहे डायबिटीस सोबत पुढं, तर त्याची खरंच आपल्याला, तुम्ही मला सगळ्यांनी सांगा की खरं आपल्याला किती माहिती आहे त्याच्याबद्दल, की ह्याच्यामुळे खरंच डायबिटीसमुळे मला पुढे जाऊन काय होणार आहे, सध्या काय होणार आहे, ह्याचे अजून कसे कॉम्प्लिकेशन मी अवॉइड करू शकतो, पुढे काय होणारे साईड इफेक्ट्स मी आताच त्याला कसं त्याला आळा घालू शकतो, हे आपण जाणणं खूप महत्वाचं आहे. सांगतोय की डायबिटीज हा फक्त गोळ्यांनी दुरुस्त होत नाही. हा कुठला डॉक्टर म्हणेल? कारण हे खरं बोलायचंय आहे काय? कारण मी काय सांगेल की तुम्हाला गोळ्या घ्या, तुम्ही गोळ्या घ्या आणि फक्त मी एखाद्या वेळेस काय सांगेल, माझा म्हणजे एक खूपच मी असेल तर व्यायाम करा, मग काय करा, तुम्ही जेवणामध्ये शुगर कमी करा, एवढंच सांगू शकतो किंवा सांगतात. त्याचे भरपूर काही पॅरामीटर्स आहेत की त्यांना वेळ नसतो, कारण तुमच्याच बाजूला पाठीमागे 10-15 पेशंट्स उभे असतात, त्यांना 1-1 तास तुम्हाला बोलायला वेळ नसतो. आणि वेळ असणं कारणच नाही, कारण आत्ताच बघितलं तुम्ही की 1 कोटी लोकांना डायबिटीज होणार आहे 10 वर्षामध्ये. किती लोकांना, किती डॉक्टर्स चेक करतील आणि किती जणांना हे ट्रीटमेंट. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.